या व्हिडिओमध्ये मी मायक्रोनेस NS नाकातल्या स्प्रेचा योग्य वापर कसा करायचा ते समजावून सांगणार आहे. हे आहे प्रोटेक्टिव्ह कॅप, नेझल टिप, ॲक्च्युएटर आणि मेडिसिन कंटेनर. फक्त तुमच्या डॉक्टरांच्या निर्देशानुसार किंवा दिलेल्या सूचनांनुसारच हा स्प्रे वापरा. सर्वप्रथम आपल्या मुलीला हात धुण्यास प्रोत्साहित करा. बाटली सुमारे 5 सेकंद वर आणि खाली वाकवून हळुवारपणे हलवा आणि प्रोटेक्टिव्ह कॅप काढा. जर तुम्ही पहिल्यांदाच किंवा बऱ्याच काळाने हा स्प्रे वापरत असाल तर बारीक द्रव्य येईपर्यंत नॉझलवर काही वेळ दाबा. स्प्रे तुमच्या डोळ्यांपासून दूर ठेवा. नॉझलच्या टोकाला सुईने टोचू नका आणि इतरांना तुमचा नाकाचा स्प्रे वापरू देऊ नका. मुलीला तिचे नाक हळुवारपणे फुंकण्यास सांगा. नॉझलवर तुमच्या तर्जनीसह स्प्रे सरळ धरा. नॉझल हळुवारपणे घाला. तिच्या नाकाद्वारे श्वास आत घेण्यास सांगा आणि त्याच वेळी नॉझल दाबा. त्यानंतर तिने हळुवार तोंडाद्वारे श्वास बाहेर सोडावा. जर दुसरा स्प्रे आवश्यक असेल तर त्याच स्टेप्स पुन्हा करा. यानंतर दुसऱ्या नाकपुडीतही हेच पद्धत वापरा. पुसण्यापूर्वी किंवा साफ करण्यापूर्वी थोडा वेळ थांबा. ताबडतोब शिंका येणे किंवा नाक शिंकरणे टाळा. वापरल्यानंतर स्वच्छ टिश्यूने नॉझल पुसून टाका. वापराविषयक सूचना. दर आठवड्याला अनुनासिक स्प्रेची नॉझल स्वच्छ करणे देखील महत्त्वाचे आहे. बाटलीपासून वेगळे करण्यासाठी नॉझल वरच्या दिशेने ओढा. नळाच्या पाण्याखाली कॅप आणि नॉझल स्वच्छ धुवा. नंतर नॉझल आणि डस्ट कॅप काही मिनिटे कोमट पाण्यात भिजवा. बाटलीमध्ये पुन्हा बसवण्यापूर्वी नॉझल आणि कॅप रूम टेम्परेचरवर सुकू द्या. अधिक स्वच्छतेच्या टिप्ससाठी सूचना पुस्तिका वाचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. मायक्रोनेस NS मुलांसाठी सौम्य, लक्षणांवर प्रभावी, कारण प्रत्येक श्वास महत्त्वाचा. अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा. महत्त्वाच्या सूचना. हा उत्पाद डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरावा. शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त मात्रा घेऊ नका. औषधाचा परिणाम दिसण्यास काही दिवस लागू शकतात, त्यामुळे नियमित वापर आवश्यक आहे. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय उपचार थांबवू नका. हा उत्पाद केवळ तुमच्यासाठीच दिला आहे. तो इतरांसोबत शेअर करू नका. मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा. प्रत्येक वेळी वापरण्यापूर्वी नीट हलवा. केवळ बाह्य नाकावाटे वापरासाठी.